सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती। आज आपण या पाठांतर्गत अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, उत्क्रांती व उत्क्रांतीविषयक पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती याबाबत अभ्यास करूया। अनुवंशिकता व अनुवंशिक बदल। एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्याद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजेच अनुवंशिकता आहे हे आपणास ठाऊक आहे। आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला। त्याने 1886च्या सुमारास बराच कालावधीमध्ये संशोधन करून अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले। 1901 साली ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव आपणास समजण्यास मदत झाली। यातूनच 1902 साली वाल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या पाहिल्या। तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते। जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधनास सुरुवात झाली। यातूनच 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, मॅकलेन मॅककर्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या तिघांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले। 1961 साली फ्रान्समधील फ्रँकाईस जेकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिनसंश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली। त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली। त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुन्हा संयोजी DNA तंत्र विकसित झाले। अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर घडवून आणण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियेसाठी आज अनुवंशिकीचा उपयोग केला जात आहे। आता आपण पाहूया प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण म्हणजे काय। DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेतात तसेच शरीराची रचना व कार्ये यावर नियंत्रण ठेवतात। जनुकामध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता अत्यंत आवश्यक असते। या प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमामधून घडून येते। या प्रक्रियेस सेंट्रल डोग्मा असे म्हटले जाते। DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार मेसेंजर RNAची निर्मिती होते। ही निर्मिती होत असताना DNAच्या 2 धाग्यापैकी एकाच धाग्याचा वापर या कामी होतो। तयार होणाऱ्या मेसेंजर RNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेल्या DNAचा धागा या दोन्हीमधील न्यूक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो। त्याचबरोबर DNA मधील थायमिनऐवजी मेसेंजर RNA मधील युरॅसिल वापरला जातो। RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच आपण प्रतिलेखन म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतो। पेशी केंद्रकात तयार झालेला मेसेंजर RNA पेशीद्रव्यामध्ये येतो। तो येत असताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो। या संदेशामध्ये ॲमिनो आम्लाकरिता संकेत असतात। प्रत्येक ॲमिनो आम्लाकरिता असलेला संकेत म्हणजे कोड हा 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो। यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतो। भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व प्रकारचे 20 ॲमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली। यासाठी त्यांना
1968मध्ये इतर 2 शास्त्रज्ञाबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी ॲमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA म्हणजेच ट्रान्सफर RNA करत असतो. त्याकरिता मेसेंजर RNAवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक असा क्रम असलेला अँटीकोडॉन ट्रान्सफर RNAवर असतो. या क्रियेलाच आपण भाषांतरण म्हणजेच ट्रान्सलेशन असे म्हणतो. ट्रान्सफर RNAने आणलेल्या ॲमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने साखळी तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम मेसेंजर RNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण म्हणजेच ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक साखळ्यांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. सजीवामधील जनुकामुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करू शकतात व यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. परंतु काही वेळा या जनुकामध्ये अचानक बदल घडून येतो. जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे तो लहानसा बदल घडून येतो. त्यालाच आपण उत्परिवर्तन असे म्हणतो. उत्परिवर्तन कधीकधी किरकोळ असते तर कधीकधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिक्कल सेल ॲनिमियासारख्या जनुकीय विकृतीची सुद्धा निर्मिती होते. ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थनसुद्धा करते. उत्क्रांती मीन्स एव्होल्यूशन. उत्क्रांती म्हणजे सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल आहे. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रहताऱ्यापासून ते पृथ्वीवर असलेल्या सजीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजेच उत्क्रांती होय. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जसे की प्रथिने आणि केंद्रकाम्ले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थाच्या मिश्रणामधून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या. आजूबाजूच्या रसायनाचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली. पेशीमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली तर ते सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत. त्यांचा मात्र नाश झाला असावा. आज मितीला पृथ्वीतलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यात आकार, जटिलता यांची विविधता आहे. प्राण्यामध्ये सूक्ष्म असे एकपेशीय अमिबा पॅरामेशियमपासून ते महाकाय असा देवमासा आणि मानव असा विस्तार होत आला. वनस्पतीमध्ये एकपेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतीच्या जाती पृथ्वीवर आढळतात. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्हीही ध्रुवापर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्वच ठिकाणी सजीवाचं अस्तित्व आहे.
अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी याबाबत मात्र उत्सुकता आहे. सजीवांचा उगम आणि विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवाची उत्क्रांती अथवा सजीवाचा क्रमविकास हाच सिद्धांत सर्वमान्य झाला. इतिहासात डोकावताना आपणास असे आढळते की जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते व तत्त्ववेत्यांनी आपली बाजू मांडलेली आहे. भारतीय, चीनी, रोमन, ग्रीक अशा सर्वच संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीवसृष्टी इत्यादीबद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्य, कथा वा ग्रंथरूपाने नोंदवलेली आढळते. आता आपण उत्क्रांतीच्या सिद्धांताबद्दल पाहूया. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजेच जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीवांचा विकास झाला. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगाने होत गेला व त्यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व भिन्न कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास होणे म्हणजेच उत्क्रांती होय. आता आपण उत्क्रांतीविषयक पुराव्यांचा अभ्यास करूया. वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. पण हे सिद्ध करण्यासाठी आपणास पुराव्यांची गरज लागते. वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, पुराजीवविषयक पुरावे आणि जोडणारी दुवे व भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. पुढील चित्रात प्राण्यांचे व वनस्पतीचे निरीक्षण करा आणि त्यामध्ये कोणती समानता आढळते याची नोंद करा. उदाहरणार्थ प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यांमध्ये आढळून येतात. तर पानांचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानांची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीमध्ये आढळतात. यावरून हे सूचित होते की या दोन्ही गटात साम्यस्थळे आहेत. यामुळेच यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. नंबर 2. शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. पुढील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास त्यामध्ये मानवी हात, मांजरीचा पाय, वटवाघळांचा पंख व देवमाशाचा पर यात वरवर पाहता कोणतेही साम्य आढळून येत नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यामध्ये असलेला उपयोगसुद्धा वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेमध्ये सुद्धा आपणास विविधता दिसते. परंतु प्रत्येकाच्या अवयवामधील हाडांच्या रचनेत मात्र किंवा हाडांच्या जोडणीत मात्र समानता दिसून येते. ही समानता म्हणजेच त्यांचे पूर्वज समान असावेत असे दिसून येते. नंबर 3. अवशेषांगे मीन्स वेस्टिजियल ऑर्गन्स. सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असे म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन ऊती, नवीन अंग किंवा नवीन इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर
अस्तित्वात असलेल्याच इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीत शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशा होण्याच्या मार्गाला लागतात. एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था हे वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसून येतात. एखाद्या सजीवातील असा अवयव की त्या सजीवात जर काही कार्य करत नसला तरीही दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव कार्यरत असतो, म्हणजेच दुसऱ्या सजीवासाठी तो अवशेषांग नसतो. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यासाठी एक उपयुक्त व कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत. माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरामध्ये दिसून येतात. नंबर 4, पुराजीवविषयक पुरावे, ज्यास आपण जीवाश्म विज्ञानसुद्धा म्हणत असतो. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते सजीव अस्तित्वात होते आणि हे आत्ता कसे सांगता येईल? याचं रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेलं आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादीसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच आपण जीवाश्म असे म्हणतो. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासूनच त्यांच्या शरीरातील कार्बन-14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन-12 हा किरणोत्सारी नसल्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन-14 आणि कार्बन-12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत राहते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्याच्यातील कार्बन-14ची सक्रियता व कार्बन-14 व कार्बन-12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच आपण कार्बनी वयमापन मीन्स कार्बन डेटिंग असे म्हणतो. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा कालखंड ठरविण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळी असलेल्या सजीवाबद्दल माहिती मिळवणे आपणास सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला आपल्या लक्षात येतो. कार्बनी वयमापन पद्धत ही नैसर्गिक कार्बन-14च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून विल्लार्ड लिबी याने 1954 मध्ये ही पद्धत विकसित केली. यासाठी लिबी यांना 1960 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांचे वय रेडिओ कार्बन या नावाच्या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध करण्यात येतात. नंबर 5, जोडणारी दुवे मीन्स कनेक्टिंग लिंक्स. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारी दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ, पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलई प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यामध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी
या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसेच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसर्प प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्याशी नाते सांगतो. लंगफिश हा जरी मत्स्यवर्गातील असला तरीही फुफ्फुसाद्वारे शोषण करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसर्प प्राण्यापासून तर उभयचर प्राणी हे मत्स्यवर्गापासून उत्क्रांत झाले असावेत असे आपल्या लक्षात येते. नंबर 6. भ्रूणविज्ञानविषयक पुरावे मीन्स एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आकृतीमध्ये काही प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या अवस्थांचे चित्र दिलेले आहे. याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यामधील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास आपणास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत म्हणजेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या भ्रूणामध्ये खूपच समानता दिसते, पण विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये मात्र ती समानता कमी कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील समानता या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. आता आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे याबाबत अभ्यास करूया. चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले आणि त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा जगप्रसिद्ध सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विनने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकसुद्धा प्रकाशित केले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व सजीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी स्पर्धा अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो सजीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच सजीव तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य असे जीवच जगतात, बाकीचे मात्र मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला, पण नंतर त्यात काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे. नंबर 1. नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. नंबर 2. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिलेले नाही. नंबर 3. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेखसुद्धा डार्विनने केलेला नाही. असे जरी असले तरीही डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य म्हणजे या क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरतो. चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा इंग्लिश जीवशास्त्रज्ञ उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्याने असे दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित होत गेल्या. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्वच कारणीभूत ठरते असे त्याने प्रतिपादन केले. यानंतर लॅमार्कवाद याबद्दल आपण अभ्यास करूया. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलामागे त्या सजीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस हाच कारणीभूत असतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत म्हणजेच यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असे म्हटलेले आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खाऊ लागला, त्यामुळे त्यांची मान लांब झाली. तसेच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू तसेच इतर पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे ते हळूहळू कमकुवत झाले. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले अथवा
सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये मीन्स ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजेच थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद होय. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नामुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडवून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादन केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. जीन बाप्टिस्ट लॅमार्क उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार लॅमार्क यांनी मांडला. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असते व तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडून येतात. जाती उद्भव स्पेसिएशन प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये वाढते. त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी हा भिन्न भिन्न असतो. त्यामुळेच जातींची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत ठरतात. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतात आणि सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती बदल किंवा जाती उद्भव होतो. मानवी उत्क्रांती उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज माहीत असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसून येते. यातील मानववंशाची सुरुवात थोडक्यात पुढील प्रमाणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी किंवा त्याच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडासारख्या प्राण्याच्या शेपट्या नष्ट झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होत गेला व त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी दिसायला लागले. कालांतराने हे सुरुवातीचे एपसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि शेवटी गिब्बान व ओरँगउटानमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही प्रजातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. अन्नग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागत असे. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नष्ट होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. ते हातांचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामाफिथिकस या एपची.
पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानवसदृश्य प्राण्याची रचना होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इथपर्यंत झाली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर सुरू झाला. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती झाली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झाला आणि बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य तो झाला. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती वसवल्या, मग संस्कृतीचा विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. जवळपास 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, तरीही अजून मानववंशाच्या मुळांचा तपशिलांचा शोध घेणे मात्र सुरूच आहे.